श्री स्वामी समर्थ हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजेच फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. भगवान शंकराला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदाच येतो. मोठ्या उत्साहात शिवरात्री भारतात साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे किंवा महादेवाचे भक्त उपवास करतात, शंकराची पूजा करतात. भारताव्यतिरिक्त नेपाळ आणि वेस्ट इंडिजमध्ये देखील शंकराबद्दल विविध गोष्टी, कथा लोकप्रिय आहेत. महाशिवरात्री याचे आपण फोन केली किंवा शब्दशः भाषांतर केले तर शिवाची महान रात्र असे काहीसे होऊ शकते. यात शिवरात्रीच्या रात्री भगवान शंकर त्यांचे तांडव नृत्य करतात, अशी एका पौराणिक कथेनुसार लोकांची मान्यता असते. महाशिवरात्री पूजा तारीख आणि वेळ. यंदा महाशिवरात्र 8 मार्च 2024 रोजी चतुर्दशी तिथीला साजरी करण्यात येणार आहे. ग्रीक पंचांगानुसार महाशिवरात्री 8 मार्चच्या रात्री सुरू होऊन 9 मार्चला संध्याकाळपर्यंत साजरी केली जाईल. चतुर्दशी तिथी 8 मार्च 2024 रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. महाशिवरात्री का साजरी केली जाते? एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते. तसेच या दिवशी अनेक जण शंकर पार्वती यांचा विवाह देखील लावतात, अशी माहिती मिळते. एका पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह लावतात. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे समुद्र मंथनाची कथा. या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केल्याचे देखील समजले जाते. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.